लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। देवदर्शन घेऊन घरी जाणाऱ्या क्रुझर जीपला पिकअपची धडक, 1 ठार 3 जखमी। शिवना बुलढाणा महामार्ग मादनी फाट्याजवळ घडला अपघात। शेगावहून नवीन वधूवर देवदर्शन घेऊन क्रुझर वाहनातून घरी जात असताना क्रुझर जीपची व पिकअपची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक 11 वर्षाची मुलगी ठार झाली, तर 3 जण गंभीर जखमी झाले। हा अपघात शिवना बुलढाणा रस्त्यावरील मादनी फाट्याजवळ रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास घडला। अपघातातील जखमींवर सिल्लोड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या अपघातात दिव्या विजय लोधवाल वय 11 वर्ष, राहणार बोरगाववाडी, तालुका सिल्लोड असे मृत मुलीचं नाव असून रत्ना गणेश बारवाल वय 22, रणजित डोंगर सिंग राजपूत वय 28, दोघे राहणार ठालेवाडी, तालुका भोकरदन, तुषार राजू राजपूत वय 18 वर्ष, राहणार पळशी, तालुका सिल्लोड असं जखमींची नावे आहेत। ठालेवाडी येथे 9 वधूवरासह इतर नातेवाईक शेगावहून देवदर्शन घेऊन गावाकडे क्रुझर जीप क्रमांक MH20 EE 4264 परत येत असताना पिकअप क्रमांक MH21 BH 5773 शिवण्याकडून वाळसावंगीकडे जात असलेल्या पिकअपच्या धडकेत क्रुझर जीपचे टायर निखळले। भरधाव पिकअपने क्रुझर जीपला जोराची धडक दिल्याने जीपचे मागील दोन्ही टायर निखळून बाजूला फेकले गेले, तर पिकअप गाडी रस्त्याच्या खाली खोल चरीत उतरली। या भीषण अपघाताने एका मुलीचा जीव गेला, तर 3 जखमी झाले। या अपघातामुळे नवीन लग्न झालेल्या दोन्ही कुटुंबाच्या आनंदावर दुःखाचे विरजण पडलं आहे। या अपघातात 11 वर्षाच्या मुलीच्या डोक्याला जबर मार लागल्याने तिचा मृत्यू झाला, तर अन्य 3 जण गंभीर जखमी झाले। अपघात होता स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचाराकरिता सिल्लोड येथील रुग्णालयात पाठवले। या प्रकरणी अजिंठा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंब्री, औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा।